तर हॅलो भावानो, आता आपण आपल्या भगतसिंग नगर हिरेवरती आहोत आणि आता आपण निघणार आहोत कुर्डेवाडीसाठी, आपल्या गावासाठी. तर भेटूया अंबाला स्टेशनवरती थोड्या वेळात. तर भावानो, आता लोकल आली आहे, आपण जात आहोत. तर भावानो, आता आपली लोकल उल्हासनगरला पोहोचली आहे. तर भावांनो, आता आपल्या कल्याण रेल्वे स्टेशनवरती आपण पोहोचणार आहोत. पुढे बघू शकता आपण, स्टार्टर सिग्नल रेड आहे. मग आता बघू शकता आपण, इथून क्रॉस होत आहे गाडी. तर भावांनो, आता आपली ट्रेन कल्याणमध्ये एंटर होत आहे. ट्रेन म्हणजे आपली लोकल. भावांनो, आपला कल्याण रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर झाला आहे. बघू शकतो आपण. तर भावांनो, आता आपला डिपार्चर झाला आहे कल्याण रेल्वे स्टेशनवरून. पोस्टपेड ट्रेन आहे भावा, गाडी पोस्टपेड ट्रेनने चाललो आहोत आपण. तर भेटूया आता आपण क्रॉसिंग मध्ये थोड्या टायमाने. आता आपण ट्रेनमध्ये आहोत. बघू शकता आपण, जनरल पूर्ण खाली आहे, थोडाफार आहे बसायला जागा. तर भावांनो, आता आपली ट्रेन कर्जत स्टेशनवरती पोहोचत आहे आणि इथं पुढे बघू शकता आपण, इथे एक मालगाडी चालली आहे. दिसत नसेल तुम्हाला अंधारामध्ये. ती लाईन जाते पनवेल साईडला. बघू शकता आपण, इथं बँकर्स लागलेले आहेत. बघू शकता आपण, हे बँकर आपल्या ट्रेनच्या पाठी लागणार आहेत. आता थोड्या वेळात जो बँकर लागले ते, हे बँकर आपल्या ट्रेनला लागणार आहेत आणि आपण कर्जत स्टेशनवरती आपलं आगमन झालं आहे. बघा, ही ट्रेन जाते ना, गुज ट्रेन ही तिथं पनवेल लाईन जाते. इथं आपली ट्रेन पोहोचत आहे. तर कर्जतवरची स्टॉप तर नसतात सर्व गाड्यांचे, पण टेक्निकल हॉल्ट असतो भावानो. तर अशा प्रकारे आपण कर्जतला पोहोचलो आहोत. तर भावानो, हा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला सांगा नक्की. अंधार आहे, पूर्ण दिसत नाही. आता पाठीमागून येणार आपल्याला बँकर अटॅच होणार आहे. पाठीमागून बघू शकता आपण, ती लाईट बघा दिसते, ही बँकरची लाईट आहे, ती आपल्याला अटॅच. पाठीमागून चमकतीये, ती लातूर गाडी आहे. तिला पण अजून बँकर अटॅच झाले नाहीत. आणि आपली होस्पेट एक्सप्रेस कर्जत स्टेशनवरती अरायवल होत आहे. हो, तर भावांनो, ही ट्रेन समोरची लातूर गाडी आहे. अजून हिला पण अटॅच झाले नाहीत बँकर्स. हिला होणार, त्यानंतर आपल्या ट्रेनला डिपार्चर होईल.
म्हणजे इथं आपली ट्रेन अर्धा एक तास थांबन, आरामात अर्धा एक तास थांबल. हे बघा बँकर्स. भावांनो आपली होस्पेट एक्सप्रेस पोचली आहे. कर्जत रेल्वे स्टेशन आलेलं झालं आपल्या, बघू शकता आपण. हे बघा इथे दुकान चालू आहे आता सध्याला आपल्या खायला घ्यायला, आणि आता थोडं स्नॅक वगैरे घेऊ आपण खायला. पूर्ण नाईट करत आहे. ट्रेन थांबली आहे होस्पेट एक्सप्रेस, आणि बँकर लागणार आहेत पाठीमागं. इथं बँकर लागणार आहेत आपल्या ट्रेनला. तर मग आता आपण इथं विग्निंग सॅंग घ्यायला आलंय. भेटूया आपण थोड्या वेळात, पुढे जाऊन भेटूया. आता आपण खायला घेतलं आहे थोडंसं स्नॅक, म्हणजे पाण्याची बॉटल वगैरे घेतली आहे. कल्याण स्टेशनवरती आपण घेतलं होतं, आणि पुढे आता आपण जात आहोत. हे बघा इथं बघू शकता आपण जनरलवाले, आपण एकदम VIP आपलं. आपली ट्रेन पोहोच आपण. इथं आपली लातूर एक्सप्रेस डिपार्चर झाला आहे लातूरचा. तिचा टाईम आपल्याशी पहिला आहे, त्यामुळे तीच ट्रेन जाणार आहे. तिला बँकर लागले असेल. तर भावांनो इथं पुढे बघू शकता आपण की 2 लाईट चमकतात, ते लातूर एक्सप्रेसचे आहे. लातूर एक्सप्रेसला डिपार्चर भेटला आहे, आणि आपली ट्रेन होस्पेट अजून इथंच आहे. आपल्याला पण भेटेल बँकर लागल्यानंतर. तर भावानं आपल्या गाडीला स्टार्टर सिग्नल भेटला आहे पाणीवाला. तर भावांनो आता आपली ट्रेन कर्जत रेल्वे स्टेशनवरून निघली आहे. तर बघू शकता आपण इथं लोको पायलट सरांनी एकदम हरी बत्ती दिली आहे, आणि इथं पाठीमागं पण बघू शकता आपण, पाठीमागं पण दिली आहे. आता आपली ट्रेन घाट सेक्शन चढणार आहे. बघा आता आपली इथं मेन सिग्नल लातूर एक्सप्रेसच्या पाठीमागत आपल्याला सोडण्यात आलेलं आहे. तर आता आम्ही तिघं आता झोप लागली आहे, झोप पण लागले घेतल्या. आता खात खात आपण तुम्हाला पूर्ण नाईट आउटचा ब्लॉग दाखवणार आहे. तर भेटूया आता थोड्या वेळात. तर भावांनो आपली ट्रेनच्या पाठीमागे बँकर लागलेले आहेत. दिवस असतं तर आपल्याला दिसले असते, पण आता रात्रीची वेळ आहे, त्यामुळे आपल्याला गाडीच्या बँकर लागले ते पण दिसत नाही. आता खूप खंडाळा एकदम अंदाज आलाय. तर भावांनो भेटूया आपण पुणे रेल्वे स्टेशनवर. तर भावांनो आपण त्या साईडला होतो थोडंसं, मग इथं आलो आहोत. पुणे स्टेशनवरती आगमन झालेलं आहे आपलं. इथं आपण पोचलो आहोत. इथं सिंहगड आहे, आणि त्या साईडला आपण बघितली डेक्कन क्वीन. दोन्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई करिता चालतात. आणि DJ हो काय जोर होता याचा, आता फक्त सेंटिंग करण्यासाठी वापरतात. आवाज आहे का भावानं तुम्ही फक्त. प्लॅटफॉर्म 1 वरती आपली ट्रेनचं आगमन होत आहे. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. आणि इथं बघा
WDD4 हा पण भारी. आता हा थोडा थोडा चालत आहे कधी कधी. तर भावांनो, ही समोरून लाईन येत आहे ती साताऱ्याकडून येत आहे. सातारा मिरज सांगली या साईडून. ही पुणे रेल्वे स्टेशन. आपको पता नहीं कल क्या नहीं पता. आता आपण दौंड जंक्शन लावला आहोत आणि ट्रेनची क्रॉसिंग पण होत आहे आपल्याशी. ही गाडी लातूर विदर्भ एक्सप्रेस आहे, प्रथम श्रेणी. दौंड जंक्शनला अजून पोचू नाही आहे बाबा. दौंड जंक्शनला अजून पोचू नाही आपण. थोड्या वेळात पोचल. तिथं जर स्टॉप नाही आपल्या ट्रेनचा, बघूया तरी. क्रॉसिंग लातूर विदर्भ एक्सप्रेस. तर भावांनो, आता आपण दौंड जंक्शन स्किप करत आहोत. आपला हॉल्ट नाही दौंड जंक्शनला. तर भावांनो, आपण दौंड जंक्शन स्किप करत आहोत. बोलत आपण दौंड जंक्शन स्किप. होस्पेट एक्सप्रेस. दौंड जंक्शन पण एक मेजर जंक्शन आहे. त्या जंक्शनला आपण स्किप करत आहोत. तर ग्रीन आहे पूर्ण, बघूया. तर दौंड जंक्शन स्किप. तर दौंड जंक्शन स्किप झालेलं आहे. तर भावांनो, आता आपण कुर्डवाडी फक्त 3 किलोमीटर बाकी आहे. तर आपण आता कुर्डवाडीला पोहोचत आहोत. मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज तर भावांनो आता आपण कोर्डवाडी रेल्वे स्टेशनचे उतरलो आहेत आणि राहिली होस्पेट एक्सप्रेस. क्रमांक 1 च्या कडेला उभं राहू नका. ह्या प्लॅटफॉर्मवरून थोड्याच वेळात इथे न थांबणारी फास्ट गाडी जाणार आहे. कृपया प्लॅटफॉर्म क्रमांक 1 are requested to keep away from the platform edge as a non-stopping fast train is about to pass this platform. Thank you. भावांनो आता सकाळ झाली आहे. कोर्डवाडी रेल्वे स्टेशन आलो आहे आपण. भावांनो पुढून येत आहे मुंबईवरून चेन्नईला जाणारी चेन्नई एक्सप्रेस पुढून येत आहे, बघू शकता आपण. अजून इथून येणार आहे पुणे दुरंतो एक्सप्रेस. तर भावांनो पुढून येत आहे पुणे दुरंतो एक्सप्रेस, बघू शकता आपण. Train number 2 2 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मुंबई छत्रपती सुपरफास्ट एक्सप्रेस on platform number 3. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज. तर भावांनो ही राहिली पुढे चेन्नई. तर भावांनो आता क्रॉसिंग बघितलंय तर आपण थोडं आराम करूया. भावांनो बघू शकता आपण मुंबई हैदराबाद एक्सप्रेस. तर भावांनो आता आपण अजून कोर्डवाडी रेल्वे स्टेशनवरती आहोत आणि बघू आता आपण पुढं बघा ट्रेन आली आहे. कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस आहे ही. खूप 1 घंटा लेट झाले. आता आम्ही आलो ना, आज लेट गाडी झाली आहे. जाग आता हिनी बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण सांगोल्याला. डायरेक्ट ट्रेन नाही, मुंबईवरून डायरेक्ट सांगोल्यासाठी. कृपया लक्ष द्या. ट्रेन नंबर 11403. तर भावांनो आपण आता नागपूर कोल्हापूर एक्सप्रेसमध्ये बसलो आहोत आणि क्राऊड तर मजबूत होता, त्यामुळे भावांनो आपण काय बोललो नाही जास्त. आणि कोर्डवाडी रेल्वे स्टेशनवरून आपल्याला डिपार्चर भेटला आहे. तर भावांनो आता आपण सोलापूर मुंबई मेन लाईन बसून वेगळे होत आहोत आणि आता आपण जाणार आहोत कोर्डवाडी मिरज लाईनीकडे. तर भावांनो जास्त काही बोलणार नाही आणि ही राहिली आपली सिंगल लाईन. तर भावांनो भेटूया थोड्या वेळातच. तर भावांनो आता आपण चंद्रभागा लिव्हर स्किप करणार आहोत. एक तास गाडी उभी राहते आणि पूर्ण खाली होती गाडी. एक तास नाही राहते, अर्धा घंटात राहते. अर्धा घंटा थोडी पब्लिक करते. तर पंढरपूरवरून निघालो आहोत आपण आता. पंढरपूरला फुल क्राऊड होता भावानं, तुम्ही बघितला असेल व्हिडिओ, एकदम फुल क्राऊड.
पंढरपूर की जय हो. तर भावानं भेटूया आता थोड्या वेळात. तुम्ही एकदम खूप गर्दी होती, आता थोडीशी गर्दी कम झाली त्यामुळं थोडंसं बोललो आपण, नाहीतर बोलायला पण अशी जागा नव्हती. बघू शकता आपण आता निघलो आहोत. तर भावानं आपलं सांगोला रेल्वे स्टेशनवरती आगमन होत आहे. फुल ऑन हे बघा सांगोला एवढा माल. तर भावानं आपलं सांगोला रेल्वे स्टेशनवरती आगमन झालं आहे. तर भावानं आता आपला हा जर्नी आपली संपते आहे इथं सांगोला रेल्वे स्टेशनवरती. तर भेटूया भावानं अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये. खूप